मित्रांनो, अनेकदा कमेंट्स केले जातात की सर आम्हाला अमुक अमुक ठिकाणचा सॅम्पल फ्लॅट पाहायचा आहे किंवा ते लोकॅलिटी आम्हाला दाखवा किंवा तेथील घरे कशी आहेत आम्हाला येथील माहिती हवी आहे. असे अनेक कमेंट्स आपल्याला येतात आणि त्याच दृष्टीने आपण प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून तेथील लोकॅलिटीचे अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. म्हणून आज आपण ओपस 76 या ठिकाणची अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर आपण आता प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करतो मित्रांनो. ज्या ज्या ठिकाणी स्क्रीन कोड क्रमांक दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. मागे दिसतंय तो आहे एंट्रन्स ओपस 77 आणि त्याच्यामध्येच आतमध्येच ओपस 76 सुद्धा आहे. म्हणून हे जे एंट्रन्स दिसतंय, हे जे मागे गेट दिसतंय तेच आहे गेट आतमध्ये जाण्यासाठी. चला तर आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि येथील सॅम्पल फ्लॅट दाखवतो. लक्ष्मी चौक रोडने थोडं पुढे आल्यानंतर आपण जो मेन एंट्रन्स आहे तिथून एंट्री करतो आहे. हा गेट आहे मित्रांनो त्या सोसायटीचा. आणि ऑलरेडी जे काही बांधकाम केलेलं आहे बिल्डराने त्यांचं पोझिशन ऑलरेडी झालेलं आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतरच आपल्याला म्हाडासाठी जी वेगळी इमारत बनवली जाते, या ठिकाणी लक्षात घ्या, म्हाडासाठी सेपरेट इमारत बनवली जात आहे. आणि म्हणून इथे मेंटेनन्स आणि इतर काय खर्च असतील ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ही आहे मित्रांनो म्हाडाची बिल्डिंग, ज्या ठिकाणी म्हाडाची घरे एकूण करून देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ABCD 4 विंग आहेत. D विंगमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा सविस्तर तपशील. संकेत क्रमांक आहे 583 ओपस 76 वाकड पुणे. या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट, अर्थातच लोअर इन्कम ग्रुप. एकूण उपलब्ध घरे आहेत 4. सगळी घरे 1 BHK स्वरूपाची आहेत. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 39.8 स्क्वेअर मीटर, अर्थातच 428 स्क्वेअर फीट. किंमत आहे 18,95,900 आणि जी डेट ऑफ कम्प्लिशन पूर्णत्वाची तारीख आहे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ही घरे पूर्ण केली जाणार आहेत. यानंतर प्रकल्पापासूनचं अंतर: पुणे रेल्वे स्टेशन आहे 19 किलोमीटर, पुणे विमानतळ आहे 23 किलोमीटर, स्वारगेट बसस्थानक आहे 20 किलोमीटर, पिंपरी रेल्वे स्टेशन आहे 9.5 किलोमीटर, PCMC मेट्रो स्टेशन आहे 9.8 किलोमीटर, मुंबई बेंगलोर महामार्ग अर्थात जो भूमकार चौक आहे तो आहे 1.8 किलोमीटर. डीमार्ट आहे 2.4 किलोमीटर, हिंजवडी IT पार्क आहे 4.1 किलोमीटर, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल 1.3 किलोमीटर आणि इंदिरा इंटरनॅशनल स्कूल 1.8 किलोमीटर. तर आता आपण इमारतीचा एकंदरीत फ्लोर प्लॅन पाहूया. इथे जे दिसते मित्रांनो ही सेपरेट इमारत आहे. म्हाडासाठी वेगळी इमारत बांधली जात आहे, पण ग्राउंडला संपूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे शॉप्स आहेत ग्राउंडला आणि वरती सगळे म्हाडाची फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे 1 2 3 4 5 6 असे जे दिसत आहेत ते सगळे शॉप्स आहेत, दुकान आहेत. हा आहे फ्लोर प्लॅन मित्रांनो, जो ग्राउंड फ्लोर प्लॅन आहे. म्हणून एकंदरीत तुम्हाला बिल्डिंगचं स्ट्रक्चर कळालं असेल की कशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे. आता फ्लॅट्स कसे असणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर अशा प्रकारचे हे फ्लॅट्स असणार आहेत. 1 BHK स्वरूपाचे फ्लॅट आहेत मित्रांनो. हॉलला अटॅच बाल्कनी अशी दिलेली आहे, म्हणजे हॉलला लागूनच त्यांनी बाल्कनी सीट आउट्स म्हणजे बाल्कनी त्यांनी तिथे दिलेली आहे. तर आता पाहूया नेमका हा सॅम्पल फ्लॅट कशा प्रकारचा आहे तो. एवढंच मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तिथे जाल व्हिजिट करायला तर अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी काम सुरू आहे मित्रांनो. कामगार लोक असतात तिथे, कर्मचारी असतात, त्यांना तसे निदर्शनास आणून द्या की मी इथे पाहण्यासाठी आलेलो आहे. योग्य ती काळजी घ्या, कारण काम सुरू असल्यामुळं काही डोक्यामध्ये पडू शकते किंवा काही लागूही शकतं. म्हणून अशा वेळेस आपण व्हिजिट करताना एवढी काळजी घेणं मात्र आवश्यक असतं. तर इथे मित्रांनो पहिल्या टाईपचा जो आहे सॅम्पल फ्लॅट तो मी तुम्हाला दाखवतोय. तर हा जो प्लॅन आहे फ्लोर प्लॅन, हा मी तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅट दाखवेन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता एक काम सुरू असल्यामुळं हे क्लिअर होत नाही मित्रांनो की नेमका हॉल, बेडरूम, किचन, बाल्कनी एकदम क्लिअर नाही होणार आहे, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे. कारण या ठिकाणी असा रेडी म्हणजे बिल्डरचा रेडी फ्लॅट नाही आहे. आपल्याला जे काही काम सुरू आहे तिथेच तो फ्लॅट पाहण्यासाठी आपल्याला परवानगी मिळालेली आहे. तर एकंदरीत हा आहे किचन, म्हणजे इथे किचन बनवलं जाणार आहे. अजून त्यांनी किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे बनवलेला नाही आहे, ओटा वगैरे बनवलेला नाही आहे. इथे किचन बनवलं जाणार आहे. आपण हॉल पाहिलेला आहे. किचनसाठी ते म्हणजे कडपा लादी वगैरे आणून ठेवलेली आहे तिथे तुम्ही पाहताय. आणि बाजूला किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आणि त्याच्यानंतर बेडरूम दिलेलं आहे. तर हा किचन आहे. तर हा आहे आपला हॉल. हॉल अगदी प्रशस्त आहे.
पाहू शकता या ठिकाणी. आणि तिथेच बाजूलाच लेफ्टला गेल्यानंतर आपल्याला पहिलं टॉयलेट बाथरूम लागेल आणि टॉयलेट बाथरूमच्या बाजूला जस्ट तो बेडरूम बनवला गेलेला आहे. ही टॉयलेट बाथरूम या ठिकाणी बनवलं जाणार आहे मित्रांनो. आणि नंतर आहे बेडरूम. बेडरूम हा साधा बेडरूम आहे, म्हणजे मास्टर बेडरूम नाही आहे. इथे जो सीट आउट एरिया दिलेला आहे, अर्थातच तो बाल्कनीचा एरिया आहे. तसा खूप मोठी बाल्कनी या ठिकाणी वाटते, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. म्हणून एकंदरीत हॉल तर खूपच प्रशस्त आहे, असं म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर तो दिसून येईलच. आणि जेव्हा काम पूर्ण होईल किंवा तयार होईल हा रूम व्यवस्थित, तेव्हा आपण पुन्हा व्हिजिट करूया. आता दुसऱ्या प्रकारचा एक आहे मित्रांनो 1 BHK. हा आहे सेम आहे, काय काहीच फरक नाही आहे. हाही मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला दोन्ही फ्लॅटची एक जनरल आयडिया येईल. आता यानंतर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो बाजारभाव. नेमकं बाजारभाव काय आहे तर म्हाडाचं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 428 स्क्वेअर फीट. म्हाडाची किंमत आहे 19,22,800. आता इथे इतर खर्च वेगळा आहे, ही फक्त विक्री किंमत आहे जी म्हाडाची आहे. या ठिकाणी पार्किंग किंवा डेव्हलपमेंट चार्जेस, बिल्डरांचे सगळे चार्जेस किंवा GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे सगळे वेगळे लागणार आहेत. तो खर्च 6 ते 7 लाखापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. इथे म्हाडाचा जो भाव आहे तो आहे 4,492 पर स्क्वेअर फीट. एक्सक्लुडिंग म्हणतो मी, तो खर्च याचा पकडलेला नाही आहे. बिल्डरांचं चटई क्षेत्रफळ 355 स्क्वेअर फीट आहे मित्रांनो आणि बिल्डरांची किंमत आहे 42 लाख रुपये.
आणि बिल्डरांचा जो भाव आहे तो आहे 11,830. आता या किमतीमध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे, काय काय समावेश आहे हे मला समजलेलं नाही आहे. ऑनलाईन मी सर्च केलं, पण ते ऑनलाईन जे काही 99 एकर आहेत किंवा housing.com आहे त्याच्यावरती ही माहिती उपलब्ध आहे, पण ते ऑल इन्क्लुसिव्ह आहे किंवा नाही हे नाही दिलेलं आहे. म्हणजे 42 लाखामध्ये काय काय आहे हे आपण सांगू शकणार नाही आहे, पण जी किमतीतील तफावत आहे ती आहे 7,338. मी परत सांगतो मित्रांनो, म्हाडाच्या घरासाठी तुम्हाला इतर खर्च हा वेगळा लागणार आहे, जो 6 ते 7 लाखापर्यंतही जाऊ शकतो. त्या बिल्डरांच्या जे काही ठराविक किमती असतील त्याप्रमाणे. आता म्हाडाच्या प्रकल्पासाठी काय काय सोयीसुविधा असणार आहेत, तर सिक्युरिटी कॅबिन, पॉवर बॅकअप, वेस्ट डिस्पोजल आणि लिफ्ट या 4च गोष्टी या ठिकाणी म्हाडाच्या ऑनलाईन साईटवरती दिलेल्या आहेत. इतर जे काही क्लब हाऊस किंवा इतर जे काही चिल्ड्रन्स प्ले एरिया असेल ते बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये दिलेले असतील, इथे दिलेल्या नाही आहेत. आता आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो, नेमका पुणे रेल्वे स्टेशनपासून जे ओपस 76 आहे तिथे कसं पोहोचायचं. तर मी गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्हाला दाखवेन रूट. अनेकांनी तशी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही गुगल मॅपचा पण या ठिकाणी समावेश करा. तर हे पहा मित्रांनो, इथे आहे पुणे रेल्वे स्टेशन. पुणे रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला सरळ जो मेन रोड आहे मुंबई पुणे हायवेकडं तिकडे जायचं आहे. शिवाजीनगर मार्गे, युनिव्हर्सिटी मार्गे सरळ पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला लागणार आहे पहिला जो म्हणजे औंध रावेत रोड आहे त्या रोडनी जायचं आहे सरळ. त्या रोडनी पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला हिंजवडी रोडवर यायचं आहे, जे भुजबळ वस्ती आहे. हिंजवडी रोडने थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा राईट घ्यायचं आहे. राईट घेतल्याच्यानंतर आपल्याला पहिला प्रोजेक्ट लागतो मित्रांनो, अटलांटा 3, जिथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. तो जो रोड आहे त्या रोडनी सरळ पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर मित्रांनो, हा जो आहे वाकड हिंजवडी लिंक रोड आहे. वाकड हिंजवडी रोडने पुढे गेल्यानंतर कस्तुरी चौक लागेल. पुढे कस्तुरी चौकातून सरळ पुढे जायचं आहे. हा आहे कस्तुरी चौक. आणि त्या चौकातून पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी चौक रोड लागणार आहे हा. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लक्ष्मी चौक रोडने थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला लागणार आहे ओपस 76चा मेन गेट. इथे गेट आहे मित्रांनो आणि तिथूनच आपल्याला आतमध्ये यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता ओपसच्या इतर अनेक प्रकल्प आहेत. ओपस 77 जे दिसते इथे बाजूलाच, आणि ओपस 77 पासून थोडं पुढे आल्याच्यानंतर आपल्याला इथे जे दिसतंय हाच आहे म्हाडाची इमारत जिथे तयार होत आहे. जिथे मी साईटला गेल्यानंतर चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की ही म्हाडासाठी तयार होत असलेली इमारत आहे. या ठिकाणी इमारत तयार झाल्याच्यानंतर अशा प्रकारची दिसणार आहे मित्रांनो. ही शेवटची इमारत आहे म्हाडाची इमारत. म्हणून ही सगळे चित्र जे आहेत, हे जे इमेजेस आहेत, हे म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एकंदरीत तुम्हाला जनरल आयडिया यावी यासाठीच हे सगळे इमेजेस दिलेल्या आहेत. हे होतं मित्रांनो ओपस 76 म्हाडाची जी काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली तेथील प्रकल्पाची माहिती आणि सॅम्पल प्लॅट. या ठिकाणचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो. सगळी घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याला पूर्ण व्हायला बराच काळ लागणार आहे. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 583 व ओपस 76 येथील गृहप्रकल्पाची माहिती, जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.